हरि ओम. आता आपण आपलं भजन ऐकूया. कैसा कैसा रे परमार्थ जळो जळो जिणे व्यर्थ ऐसा कैसा रे परमार्थ जळो जळो जिणे व्यर्थ युक्ताहार करविना निद्रा आली धरविना युक्ताहार करविना निद्रा आली धरविना मन चंचळावरेना नीच उत्तर साहवेना मन चंचळावरेना नीच उत्तर साहवेना रामदास म्हणे भावे स्थूल क्रियेसी नवजावे रामदास म्हणे भावे स्थूल क्रियेसी नवजावे ऐसा कैसा रे परमार्थ जळो जळो जिणे व्यर्थ वैद्य भेटला सुखदाता रोग पालट झाला आता वैद्य भेटला सुखदाता रोग पालट झाला आता रस ओतीला कानात येऊन झोंबला नयनात रस ओतीला कानात येऊन झोंबला नयनात रस भरला सांदो सांदी देह पालट झाली बुद्धी रस भरला सांदो सांदी देह पालट झाली बुद्धी दिव्य देही ओतील रस गुरु न्याहाळी रामदास दिव्य देही ओतील रस गुरु न्याहाळी रामदास ऐसा कैसा रे परमार्थ जळो जळो जिणे व्यर्थ आता कोणा शरण जावे सत्य कोणा ते मानावे आता कोणा शरण जावे सत्य कोणा ते मानावे एक म्हणते अवघे वाव एक म्हणती अवघा देव एक म्हणती अवघे वाव एक म्हणती अवघा देव एक कळीची नेदिती एक दाखोनी सांगती एक कळीची नेदिती एक दाटोनी सांगती कैसा कैसा रे परमार्थ जळो जळो जिणे व्यर्थ एक कर्मीची तत्पर एक कर्मी अनादर एक कर्मीची तत्पर एक कर्मी अनादर एक मानिती सगुण एक मानिती पाषाण एक मानिती सगुण एक मानिती पाषाण एकी केला सर्व त्याग एक म्हणती राजयोग एक केला सर्व त्याग एक म्हणती राजयोग रामदासे सांगे खूण भक्ती वीण सर्व शीण रामदासे सांगे खूण भक्ती वीण सर्व शीण ऐसा कैसा रे परमार्थ जळो जळो जिणे व्यर्थ ऐसा कैसा रे परमार्थ जळो जळो जिणे व्यर्थ जळो जळो जिणे व्यर्थ आपल्या बुद्धीला जर सांगड घालायला जमत नसेल, एक म्हणतो सगुण आहे, एक म्हणतो काय नाही दगडच आहे, एक म्हणतो वैराग्य पाहिजे, एक नाही म्हणतो सर्व वैभव भोगायचा राजयोग आहे.
रा रामदास म्हणतात, जळो अशा परमार्थाला, व्यर्थ जीवन आहे हे, भक्ती विण नसे तर सगळा शीण आहे. हम्म. तर हा विरोधाभासामध्ये कसा परमार्थ होत नाही, बुद्धीनं समजणं कसं कट जरूर आहे. आणि एकदा समजल्यानंतर मग सगळीकडे माधुर्यच आहे. हाच आजच्या समासाचा विषय आहे. हं. वक्त्याने कसं असावं नसावं हे सांगणार आहेत समर्थ. ते आपण आता बघू, पण आधी आपली प्रार्थना म्हणूया. ओम. 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 ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वरासे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ईसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार तुम्हा सगळ्यांना. आपण गेल्या वेळे हा श्रवण निरूपणाचा समास आपण गेल्या वेळी बघितला, की ज्याच्यामध्ये समर्थांनी जणू काही सार सार सांगितले. आपलं जसं काय आपण म्हटलं रोड मॅप किंवा ब्लू प्रिंट परमार्थाची, की श्रवण मनन, जे ऐकलंय, आधी जे श्रवण केलंय त्याच्यावर श्रवण झाल्यावर मग शंका निरसन करून त्याच्यावर विचार करून मग ॲक्सेप्ट, त्यातलं काही ॲक्सेप्ट होतं आपल्याला, हां पटतं, संशय सगळे जातात. म्हणजे पटलंय, सगळे संशय गेले, त्याच्या विरुद्ध विरोधी विचार काही नाही आहेत. मग त्या गोष्टीवर मनन सोपं जातं. त्याला म्हणतात निदिध्यास. आणि त्या निदिध्यासात असं केला की मग आत्मसाक्षात्कार होतो. हा समास आपण गेल्या वेळी बघितला. त्याची हे वेगवेगळे अंग पण आपण बघितली. त्याचा आपण आज अगदी थोडक्यात आढावा घेऊ आणि मग पुढच्या समासाकडे जाऊ. हं. तर गेल्या वेळी कसं म्हणले, की हा जो म्हणला रोड मॅप, श्रवण मननाचा विचार, निजध्यासे साक्षात्कार, रोकडा मोक्षाचा उधार, बोलोच नये. समर्थ म्हणतात हा माझा इथलं सगळं अगदी कॅश ट्रान्झॅक्शन आहे. म्हणजे अंदाजपंचे उधारीचा मामलाच नाही आहे सगळा. म्हणजे तुम्ही असं करा मग तुम्ही स्वर्गात जाल, मग मला असं होईल तसं होईल, असं काही नाही आहे. सगळं तुमचं डोळे उघडे ठेवून आपल्या जीवनामध्ये जिथे आहोत तिथे सामंजस्य येण्यासाठी, माधुर्य येण्याचा हा राजमार्ग आहे. म्हणून ते त्याला म्हणतात हा रोकडा साक्षात्कार, रोकडा मोक्षाचा उधार आहे. मग उधार बोलूच नाही. मग त्याच्या आत्म्याच्या स्वरूपाबद्दल, अध्यात्मविद्येबद्दल म्हणले, की हा उधार व्यवहारासारखा तैसे नव्हे अध्यात्मसार, हा प्रचितीचा विचार. मला अनुभव काय आला, हां, मग मला आता उदाहरणार्थ, आता काय पैशाने सुख मिळतं, किंवा मला काय चार लोकांमध्ये मान सन्मान मिळाला आणि मला चांगलं वाटतं. पण समजा नाही मिळाला, काय बिघडलं? का का- तुम्ही बघा, विचार करूया आपण, की ते एक संत म्हणले बरं झालं की म्हणे आपल्याला घरी साधनेला वेळ मिळाला, कोणी बोलावलं नाही, कोणाचा फोन नाही आला, बरं झालं म्हणले. काय तुम्ही फोन करून काय बोलणार? हे झालं, राजकारणात झालं, हे झालं, ते झालं, ते बोलणार, त्याचा परमार्थाशी काय संबंध आहे? काही संबंध नाही. आता माझं ध्येय ठरलं तर ही प्रचिती मनामध्ये बघा. हा प्रचितीचा विचार कळता अनुमानाचा संहार होत जातो. एक जण काही काही वेळेला आपल्या मनामध्ये उगीचच कटुता येते. हं. मग कटुता येण्यापेक्षा आपण म्हणायचं
की म्हटलं एक म्हणलं ह्या कशाला देवाने हा संसार तयार केला आहे. तर असं आहे बघा, देवाने फक्त सृष्टी तयार केली, त्यामध्ये आपण आपल्या आवडीनिवडी स्वार्थ घालून आपण त्याच्यामध्ये भेदभाव निर्माण केले, की ह्या मध्ये राहिलं तर सुखी, त्या कम्युनिटीमध्ये राहिलं तर दुःखी, माझी मुलं ह्या कॉलेजला गेलं तर मग मला स्टेटस आहे, हे आपण मनाने ठरवलेलं आहे. चांगलं वाईटचा प्रश्न नाही, पण आपणच आपले एक आडाखे बांधलेले आहेत. मग त्यातले कितीच बरे आहेत खोटे आहेत ते विचार केलं पाहिजे. कळता अनुमानाचा संहार होत जातो. मग मग ज्ञान कुठली कुठली आहेत? चांगली ज्ञान होय, त्याला वाईट असं नाही, पण व्यवहारदृष्ट्या सुद्धा अष्टांग योग, पिंड ज्ञान, त्याहून थोर तत्वज्ञान. आता बघा, एक तर उदाहरण द्यायचं झालं, अनेक योगाचार्य आहेत, त्यांनी तुमच्या शरीराला अष्टांग योगाने तुमच्या शरीराला सुखी होण्यासाठी, म्हणजे त्यातलं निरोगी राहण्यासाठी आहे. पण ते जोर शरीर आहे तिथपर्यंतच आहे. पिंड ज्ञान म्हणजे आजकालच्या भाषेमध्ये आपण त्याला वैद्यशास्त्र, मेडिसिन म्हणतो, ते आहे, तात्पुरतं आहे. पण तत्वज्ञान काय आहे? तत्वज्ञान ज्याला इंग्रजीमध्ये फिलॉसॉफी म्हणतात ना, ते आहे. पण या सगळ्याची सुद्धा मर्यादा आहे. हे इंग्रजीमधली जी याला फिलॉसॉफी म्हणतात, तत्वज्ञान, त्याच्याही पेक्षा त्याहून थोर आत्मज्ञान. ते कसं आहे, हे फिलॉसॉफीचे विचार वेस्टर्न ह्याच्यातले चांगले आहेत सगळे, पण ते त्या मार्गाने गेले असतीलच असं नाही. ह्या उलट भारतीय संतांनी आधी ते तत्वज्ञान स्वतःच्या जीवनामध्ये आणलं, त्याची प्रचिती घेतली आणि मग लोकांना सांगितलं. त्याला ते आत्मज्ञान म्हणतात. त्याहून थोर आत्मज्ञान ते पाहिले पाहिजे. निदान आपण बुद्धीनं समजून तरी घेऊ. हां, त्याने काय होईल? आपली जगाविषयी कटुता, इतर व्यवहारातली कटुता थोडी कमी होईल. त्याची धार थोडी बोथट होईल, की सांगेल ठीक आहे, ठीक आहे, ह्याच्यात सुख नाही आहे. मग त्याचं परिणिती कशात होईल? प्रगट प्रगत त्याच्या प्रगत अवस्थेमध्ये. मूळ मायेचे शेवटी हरिसंकल्प मुळी उठी. आपल्या मनातच विचारेल, अरे नाहीतरी आता कुठे आपल्याला आता मोकळा वेळ आहे, आपण दररोज इतका जप करतो, आज आणखीन एक जप करूया, आणखीन एक माळ जप करूया, की आणखीन एक स्तोत्र म्हणूया, हे स्तोत्र पाठ करूया. किंबहुना माझ्या दुःखाचं आश्रयस्थान हे सद्गुरूच्या पायाशी असलं पाहिजे. की मला दुःख झालंय, पण त्याचं उत्तर जगामध्ये न शोधता मी सद्गुरूच्या पायाशी शोधलं. तर ते म्हणले की माझ्या उपासनेमध्ये जर बघितलं तर त्याला समर्थ म्हणतात, उपासना योगे मिठी येथे घातली पाहिजे. बघा, आपण आनंदाने मिठी मारतो आपल्या मुलाला म्हणा किंवा मित्राला म्हणा, की हा आनंद झाला. तसे आपल्या उपासना जणू काही माझी आहे, त्याचं बर्डन न वाटता. तर तुम्हाला एक आता अनुभव म्हणजे मी जे पाहतो, मी आता तुमच्यात सारखा इथं राहतो, तर आता इथे आम्ही मिशनमध्ये बालविहारमध्ये जातो, अनेक जण येतात. मग त्यांच्या घरी काही समजा आता ते अडचणीत असतील, काही भारतामध्ये कोणाचं काही आता काय आजारी आहेत, वारलेत, वयस्क आहेत म्हणा, तर ते काय म्हणतात, नाही नाही म्हणले, आता आम्ही 10-15 दिवस येणार नाही, आम्ही सुतकात आहे. आम्हाला वाईट वाटतंय खूप, म्हणून आम्ही येणार नाही. मी त्यांना काही म्हटलं नाही, पण मनात म्हटलं की ह्यासाठीच तर अध्यात्म आहे, ह्यासाठीच तर अध्यात्म आहे. मग काही दुसरे पण आहेत, ते यांच्या आजी गेल्या भारतामध्ये 93 वर्षाच्या, त्या बालविहार शिकवतात. तर त्या काय म्हणल्या, नाही नाही म्हणे, माझ्या आजी त्यांनी बालविहार सुरू केलं त्यांच्या छोट्या शहरामध्ये, तर मी ते येऊन आज नक्की शिकवेन. कारण म्हणे त्यांनी मला सांगितलंय शिकवायला बालविहार, त्यांना बरं वाटण्यासाठी मी तर आज जरूर येईन. असे पण आहेत. चांगलं वाईटचा प्रश्न नाही, फक्त आपण उपासना हे माझं आश्रयस्थान बनलं पाहिजे. उपासना सोडता नाही कामा आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये. तर
मग तुम्ही म्हटलं हे आधीचं उदाहरण का सांगितलं की सूतकामध्ये नाही आले तर तुमचं काय बिघडलं? माझं काही बिघडलं नाही. मी त्यांना आपलं एकानं सरळ विचारलं, मग तुम्ही जात नाही कुठे? कारण का त्यांचे मिस्टर भारतात गेलेत त्यांना भेटायला, जे त्यांच्या घरी हे झालं त्यांना. म्हटलं तुम्ही आता इथे एकट्या आहात, मग तुम्ही काय बाहेर पडायचं नाही घराच्या? म्हटलं मग ग्रोसरी वगैरे? नाही नाही म्हणे, तसं ग्रोसरीला वगैरे जाते. आणि मग म्हटलं इथं नाही म्हणे, बाकी सगळं जाते, फक्त म्हणे त्यांनी सांगितलं देवळात कसं जायचं नाही. अरे, म्हटलं हे मग त्यांना म्हटलं नाही, पण म्हटलं मग यूट्यूब वगैरे बघता का नाही? तर तर बघत असतील. तर म्हणजे उपासना होत नाही बघा, हे मला सांगायचं आहे की आपल्याला ते आश्रयस्थान बनलं पाहिजे. की अरे मला दुःख झालं, चला धावून भगवंताकडे सांग, देवाला सांगायचं आपलं. ती उपासना योगे मिठी तेथे घातली पाहिजे. मग अथवा पिंड ब्रह्मांड असता, हा बघा हा विवेक प्रलय आहे. की आपण समजून की जगाच्या राहाटीनं जग चालणार आहे, पण मी माझ्या विवेकाने प्रलय करून शाश्वत कोण हे तत्वता उमजो लागे. एक हे स्वामी तेजवानंद फार सांगत असत. कोणी त्यांना म्हटलं की माझे एक तर कोणी मित्र नाही आहेत, माझं असं कोणी नाही आहे, ते काय सांगायचे? अरे माझं सुद्धा कोणी मित्र आहे असं माझं स्वतःचं मित्र असेलच असं नाही. तुला एक म्हणजे सांगू का? आपली उपासना, आपली साधना तेवढी खरी, बाकी काही कामास येत नाही म्हणे. पैसा कामास येत नाही, मित्र कामास येत नाहीत, पुस्तकं कामास येत नाहीत. आपली उपासना फक्त आपल्या कामास येते. हा हा, हे समर्थ कसं बघा, आहे ते जगून ते तत्वज्ञान सांगतायत. की विवेक प्रयोग केल्यानंतर शाश्वत कोण हे तत्वता उमजो लागे. आहा, हे अनुभवाचे शब्द आहेत बघा. मग आता या आणखीन एका तऱ्हेनं ह्या समासाकडे बघू. या समासाची सुरुवात कशी झाली? तर आधीच्या समासाचा शेवट कसा झाला? की अरे पुरुष प्रकृतीमध्ये भांडाभांडी करू नका, ते पती पत्नी हे सगळं ईश्वराचेच अवतार आहे, दोन्ही ईश्वरानेच केलेलं आहे, असा तो संपला समास. मग ते म्हणले, आता म्हणले "ए, असं नको नको." ते म्हणले थांबा थांबा, ऐका ऐका, आधीचा ग्रंथ सोडू नका, रागवू नका माझ्यावर, मी काय सांगतो ते सावधपणे ऐका. हां. आणि मग शेवट कसा केला? शेवट म्हणले ह्या सगळ्या तत्वानुसार एकदा तुमचा विवेक प्रलय झाला की मग करून अवघा तत्व झाडा, सारा साराचा निवाडा, सावधपणे ग्रंथ सोडा, सुखी नावे. आधी म्हणले ग्रंथ सोडू नका. आणि मग तेच आता सांगतात सावधपणे ग्रंथ सोडा. सुरुवातीला सांगितलं ग्रंथ सोडू नका, आता सांगतात ग्रंथ सोडा. मग ग्रंथ सोडायचा का नाही? ते असं आहे, आपल्यासाठी ग्रंथ सोडायचा असं नाही आहे. तो त्याचं महत्त्व पटण्यासाठी सांगतात की हा तत्वझाडा म्हणजे प्रत्येक तत्वाचा, ऑल मिसिंग पझल्स इन माय लाईफ आर नाव अकाउंटेड फॉर. मला आता काही मिळवायचं नाही, मला कृतकृत्य वाटतंय. याचा अर्थ अवघा तत्व झाडा, सारा साराचा निवाडा असा झाला. मग आता बघा, याच्यावर सुद्धा मला हे काय जाणवलं की सुरुवात आणि शेवट या समासाची कशी केली आहे बघा. सुरुवातीला म्हणले थांबा थांबा, ग्रंथ सोडू नका. नंतर म्हणले हा ग्रंथ पण सुटला तरी चालेल, तुम्ही सुट राहा. तर हे हिंदू शास्त्राचं वैशिष्ट्य आहे. आणि विवेकानंदांनी जेव्हा हे त्यांच्या अमेरिका भेटीत पहिल्यांदा सांगितलं, तेव्हा लोक छाट पडले की अरे बापरे. तर तर शंकराचार्य आधी प्रकरण ग्रंथात काय म्हणतात बघा. ते आता जरा त्यांचं काय म्हणतात माहिती का, काही असं ते शालजोडीतलं आहे. म्हणजे आपण त्याची प्रचिती पाहावं, जे रामदास स्वामी सांगतात त्या अर्थाने ते म्हणतात. विवेक चूडामणीमध्ये हा श्लोक आहे. ते म्हणले अविज्ञाते तत्वे, अविज्ञाते परे तत्वे शास्त्राधीस्तु निष्फला, आणि विज्ञातेपि परे तत्वे शास्त्राधीतीस्तु निष्फला. तुम्हाला जर तुम्ही त्या अभिज्ञात, तुम्ही विज्ञान आणलं नाही त्या शास्त्रामध्ये जे सांगितलंय, पहिल्या ओळीच म्हणतोय की शास्त्रामध्ये जे सांगितलंय ते मला अविज्ञात राहील, म्हणजे कळलं नाही मला, तर शास्त्र निष्फळ आहे.
हम्म. आणि जर ते मला कळलं, त्या ज्ञानाचं विज्ञान झालं, मग आता शास्त्र बाजूला ठेवा, एन्जॉय युअर लाईफ. त्याप्रमाणे तर तेच अगदी तसंच या अमृतबिंदू उपनिषदात आहे बघा. ग्रंथमभ्यस्य मेधावी ज्ञान विज्ञान तत्परः. ग्रंथ मध्यस्थ मेधावी, त्यांनी त्यांनी काय केलं, मेधावी म्हणजे बुद्धिमान, त्यांनी तो सगळा ग्रंथ नीट अगदी अभ्यास केला. ज्ञान विज्ञान तत्पर झाला, म्हणजे सायन्स आणि टेक्नॉलॉजी, अध्यात्माचं सगळं त्याला अगदी छान जमलं. मग त्यांनी काय करावं? पलालमिव धान्यार्थी तजेत ग्रंथमशेषत. पलाल म्हणजे फोलकट म्हणतो ना आपण, फळाला फलकट त्याला म्हणतात. त्या फळकटासारखं सोडून द्यावं. ते धान्याला जर फोलकट असं टाकून द्या ग्रंथ, काय करायचं त्याला. हां. रामकृष्ण परमहंस त्याला एक सुंदर उदाहरण द्यायचे बघा. संतांचे विचार आहेत आणि ते संत शास्त्र अगदी सोपं करून सांगतात. ते म्हणले, एक मनुष्य शहराच्या ठिकाणी नोकरीला होता. त्याचे आई वडील गावी होते. आणि मग तो गावी जायचं तर त्यांना आई वडिलांना काहीतरी घेऊन जायचं घरच्या कुटुंबांना. मग वडिलांनी कोणाबरोबर तरी चिठ्ठी म्हणा काहीतरी पाठवलं की येताना, आता त्यांनी रामकृष्णाने त्यांनी उदाहरण दिलंय की एक शेर काय साखर घेऊन ये. हम्म. तर म्हणले त्यांनी ते वाचली चिठ्ठी, काय आणखीन पण लिस्ट होती 3-4. ती लिस्ट वाचली, लक्षात ठेवली, बाजारात गेला, त्या गोष्टी आणल्या. आणि मग म्हणे तो घरी जाताना आई वडिलांना भेटायला जाताना काही ती चिठ्ठी घेऊन गेला नाही, त्या वस्तू नेल्या. ते पण त्या गोष्टी विकत आणेपर्यंत ती चिठ्ठी उपयोगाची होती. पण आई वडिलांना भेटायला जाताना मग ती चिठ्ठी टाकून पण दिली त्यांनी. अरे आई वडिलांची चिठ्ठी टाकली हो, पण त्याप्रमाणे वर्तन केलं ना त्यांनी, त्याचं विज्ञान झालं त्याचं. ह्या अर्थाने पलाल इव धान्यार्थी तजेत ग्रंथमशेषत. तर हा जो विचार आहे ना, हा रामदास स्वामींनी, मला असं वाटतं 6व्या दशकामध्ये जेव्हा देवशोधन जो होता, ज्याला आपल्या दासबोधाची, आपल्या देवशोधनाची तिथनं सुरुवात झाली, त्याच्यामध्ये त्या दशकाच्या 10व्या समासामध्ये त्यांनी सांगितलं की अरे हे सगळं न सांगता येण्यासारखं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी अगदी हीच उपमा दिली. आणि मला विशेष असं वाटलं की या विवेक चूडामणीमध्ये जे सांगितलंय आणि या अमृतबिंदू उपनिषदामध्ये जे सांगितलंय, ते रामदास स्वामींनी आपल्याला किती सोपं करून सांगितलंय. तर तो समासातल्या आपण 4 ओव्या बघायच्या का? हां. की हे ग्रंथ सोडा म्हटलं तर कशा अर्थाने म्हटलं, ते फारच सुंदर आहे ते. हां. की बघा, हा दशक 6वा देवशोधन, तुम्ही नंतर बघा या ओव्या. दावा, समास दावा, अनुर्वाच्य निरूपण, जे सांगता येत नाही त्याचं निरूपण. रामदासांनी बघा कसं परस्पर विरोधी टायटल आहे. हां. ते काय म्हणतात? शब्दाकरिता कळे अर्थ. अर्थ कळण्यासाठी शब्द लागतो, शब्दामुळे अर्थ कळतो. मग एकदा अर्थ कळला, अर्थ पाहता शब्द व्यर्थ. एकदा अर्थ कळला की शब्द व्यर्थ झाला, तर ठीक आहे, तर कळून. हं. शब्द सांगे ते यथार्थ परी आपण मिथ्या. आपण म्हणजे शब्द मिथ्या. मिथ्या म्हणजे काय? त्याचा प्रासंगिक उपयोग आहे, व्यवहारिक उपयुक्तता आहे, तेवढ्यापुरती सत्यता आहे, पण अल्टिमेट ट्रुथ नाही. मग शब्दांनी काय केलं? तो शब्दांनी त्याचा अर्थ प्रगट केला, मग नंतर शब्द गेला तरी चालेल. तसं ए फॉर ॲपल. मग आता आपल्याला कळलं की ए, मग ते सारखं आपण दररोज ए फॉर ॲपल ते ABCD म्हणतो का? नाही. आणि एकदा ॲपल पण मिळालं की मग तो ए पण गळला तरी चालतो, म्हणतो ॲपल खातो मी. तर काय जे म्हणतात ते असू दे, शब्द अर्थ सुद्धा गळला तरी चालेल. शब्दाकरिता कळे अर्थ, अर्थ पाहता शब्द व्यर्थ. शब्द सांगे ते यथार्थ आहे, पण आपण म्हणजे शब्द मिथ्या आहे. शब्दा करता वस्तू भासे. हे भासे म्हणजे आपण
लौकिक भाषेमध्ये भ्रम झाला त्याला भास नाही. भा म्हणजे प्रकाश, भा म्हणजे ज्ञान. शब्दाने ती वस्तू प्रकाशमान होते, म्हणजे ती कळते. हम्म. शब्दाकरिता वस्तू भासे, वस्तू पाहता शब्द नासे. शब्द फोल अर्थ असे, घनवटपणे. घनवट म्हणजे पण सॉलिड. हां, सॉलिड. शब्द फोल आणि त्याचा अर्थ कसा असतो? सॉलिड. कारण आपल्याला मतलब, आपल्याला ट्रान्झॅक्शन कशासाठी आहे? अर्थाशी आहे. ज्या अर्थाने जी वस्तू निर्देशित केलेली आहे, इंडिकेट केलेली आहे, त्याच्याशी मतलब आहे आपल्याला. घनवटपणे. आता हे अमृतबिंदू उपनिषदामध्ये जे आहे त्याचीच किती सुंदर फोड करून सांगितलंय. हा हा, ही ओळ, ही आणि अमृतबिंदू उपनिषदाची ओळ तुम्ही टॅली करून पहा. भुसा करिता धान्य निपजे, धान्य घेऊन भुस टाकीजे, तैसा भुस शब्द जाणीजे, अर्थ धान्य. हा. आणि पुढे काय सांगितलं ते फारच लाख मोलाचे शब्द आहेत. पोचटामध्ये घनवट. घनवट म्हणजे जे सॉलिड आहे त्याला कोटिंग जे आहे ते पोचट म्हणजे कमी मूल्याचं. जसं आपण एखादी अंगठी ठेवण्यासाठी एक केस असावी, दागिना ठेवण्यासाठी, ते बाहेरच्या केस जी असते ठेवायची, त्याला काही इतकं मूल्य नसतं. आतमधला दागिना खूप महत्वाचा असतो. तर ते बाहेरचं जे डबी आहे त्याला म्हणले पोचट, आणि आतमधलं जे सॉलिड आहे त्याला म्हणले घनवट. घन, सॉलिड. पोचटामध्ये घनवट, घनवटी उडे पोचट, तैसा शब्द हा फलकट, परब्रह्मी. किती तऱ्हेनं त्यांनी आपल्याला समजावून सांगितलं की त्याचा अर्थ फक्त तुम्ही, म्हणजे त्याप्रमाणे प्रचिती, समर्थ जे म्हणतायत ना, प्रचिती प्रचिती, किंवा इथे म्हणले सारा सारासा निवाडा, ते समजावून सांगतात. शब्द बोलून राहे, अर्थ शब्दापूर्वीच आहे, या कारणे न साहे, उपमातया अर्थासी. बघा, ब्रह्म आधीच आहे, त्याला आपण शब्दाच्या अनुभवाच्या कक्षेत आणण्यासाठी ब्रह्म हे नाव दिलं. रियालिटी आधीच आहे, त्याला ब्रह्म हे आपण नाव दिलं. म्हणून संत म्हणायचे, रामकृष्ण परमहंस म्हणायचे, ब्रह्म हे कोणाच्याही शब्दाने अजून उष्ट झालेलं नाही. किती गोड म्हणणे, ब्रह्म अजून उष्ट झालेलं नाही म्हणले, कोणी त्याला तोंडाने व्यक्त करून म्हटलेलं नाही. भुस सांडून कण घ्यावा, तैसा वाच्यांश त्यजावा, कण लक्षांश लक्षावा, शुद्ध स्वानुभवे. हा जो शुद्ध स्वानुभव आहे तेच इथे म्हणले, ग्रंथमभ्यस्य मेधावी. आहा, ज्ञान विज्ञान तत्पर. इतकं सुंदर म्हणले. पलाल इव धान्यार्थी, तजेत ग्रंथम अशेषत. तर इथे एवढ्या सांगून हा समास इथे संपतो. मग आता हे तीन समास तर आपले संपले, तर आज आपण आता हा चौथा समास आपण सुरू. हम्म चला. तर हा चौथा समास हे काय आहे की अंदाजपंची, म्हणजे हे आता याच्यामध्ये विशेष करून जो सांगणारा आहे ना, त्या सांगणाऱ्याने कसं असावं त्याच्यासाठी आहे. त्या सांगणाऱ्याचे, ते म्हणतात, सांगणाऱ्याला जर भ्रम असतील आणि तो जर सावध नसेल तर श्रोत्यांचं किती नुकसान होतं. ते आहे. मग तुम्ही म्हणाल चला बरं झालं, म्हणजे हे आमच्यासाठी नाही आहे. नाही 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 नाही, हे हे मला असं वाटलं यातल्या बऱ्याच उभ्या मलाच उद्देशून लिहिल्यात का काय. पण आपली सावधानता समर्थ सांगतात की सावधपणे ऐका. तर वक्त्याने काय सावधगिरी दाखवावी हे पहिल्या 1 ते 5 ओव्यांमध्ये सांगितलं. मग त्यानंतर वक्त्याने कुठल्या विषयावर भर द्यावा हे सांगणाऱ्या या पुढच्या 6 ते 10 ओव्या आहेत. आणि त्यानंतर आता वक्त्याला अधिकार नसला, गुरुनं सांगितल्याशिवाय किंवा काही दुसऱ्या कुठल्या कारणाने वक्ता आपणच होऊन काही प्रवचन करायला लागला, त्याकडून काय चुका होतात ते श्रोत्यांनी सावध होऊन लक्षात घ्यावं, हे 11 ते 26 ओव्यांमध्ये सांगितलं. आणि त्यानंतर अध्यात्म आणि व्यवहार,
म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी हे करताना त्यांचा काय संबंध आहे आणि सावधानता काय बाळगायला पाहिजे. हा, बघा समर्थना आपण म्हटलं की व्यवहारी आहे, प्रॅक्टिकल ग्रंथ आहे, प्रॅक्टिकल ग्रंथ आहे. तर हे 27 ते 31 ओव्यांमध्ये सांगताना जणू काही त्यांची प्रतिभा उचंबळली. मला दिसेलच ह्या ओव्या इतक्या शॉकिंग आहेत. शॉकिंग म्हणजे त्याची भाषा इतकी प्रभावी आहे की ते प्रॅक्टिकल समर्थांनी अगदी प्रॅक्टिकल अध्यात्म आपल्या संसारी गृहस्थाश्रमी साधकांसाठी सांगितलंय. ते या ओव्या आहेत. तर ह्या ओव्या अगदी सोप्या आहेत आणि तुम्ही अगदी काय म्हणायचं, यू कॅन रिलॅक्स अँड एन्जॉय, की हे हां ह्या चुका तुम्ही बघा आता माझ्या काय चुका झाल्यात तर तुम्ही मोजू शकता. या या रामदास स्वामी सगळ्या वक्त्यांनी काय काय चुका करून ठेवल्यात की शक्यता आहे ते सांगितले. बघूया, साध्या सोप्या ओव्या आहेत. बघूया. समास चौथा, अनुमान निरसन, म्हणजे आपली चूक होऊ नये, भ्रम होऊ नये यासाठी आहे. श्रीराम. बहुत जनासी उपाय, वक्त्यास पुसता त्रासो नये, बोलता बोलता अन्वये सांडू नये. म्हणजे वक्त्याला जर कोणी प्रश्न विचारले तर वक्त्याने त्रासून जाता उपयोगी नाही, आणि त्या प्रश्नांनी त्यांनी मुख्य विषयाचा जो मुख्य विषय आहे तो विसरता कामा नये. अन्वय म्हणजे सांगता सांगता कुठल्या उद्देशाने आपण एखादं उदाहरण देतोय ते उदाहरण, मूळ विषय विसरता कामा नये या प्रश्नोत्तराच्या नादामध्ये. हम्म, तो सांडू नये. श्रोत्याने आशंका घेतली, ते तत्काळ पाहिजे फेडली, स्वगोष्टीने स्वगोष्टी पेचली, ऐसे न व्हावे. म्हणजे आपणच काही आधी एक सांगितलं नंतर दुसरं सांगितलं ते म्हणले हो तुमच्या बोलण्यामध्ये ताळमेळ नाही. असं 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 होऊ नये, असं होऊ नये. आणि श्रोत्यांनी शंका घेतली तर लगेच उत्तर द्या, त्यांना संभ्रमामध्ये ठेवू नका. पुढे धरिता मागे पेचला, मागे धरिता पुढे उडाल, पुढे उडाला, ऐसा सापडतची गेला ठाई ठाई. हे हे तर आता होतच राहतात. तुम्ही तुम्ही अत्यंत काय म्हणायचं कम्पॅशनेट दयाळू आहात म्हणून तुम्ही मला माझ्या चुका सांगत नाही, पण होत असणारच. पण बघा हे तुम्हाला कॉलेजमध्ये तुमचे जे सिनियर लेवलला आहेत ना, तिथं काही काही वेळे असं होतं बघा. तर मी मास्टर्स लेवलला असताना किंवा इथे काही असे विद्यार्थी असायचे, ते काही काही वेळे ते आता आयत्या वेळी इन्स्ट्रक्टर आलेले असायचे, त्यांना ते विषय तयार नसायचा. तर ते विद्यार्थी आता काय, मग ते मुद्दामूनच उलटी शंका विचारायची त्या इक्वेशन मधली. हम्म. आणि मग म्हणायचे अरे पण हे असं असेल तर तसं नाही, तसं असेल तर असं नाही करत, त्या शिक्षकालाच गोंधळात टाकायचे. तर म्हणले आता पुढे धरता मागे पेचला, मागे धरता पुढे उडाला, असं असं हो अशी फजिती उडू नये. ते म्हणते उदाहरण इतकं सुंदर दिलंय. पोहणारची गुचक्या खातो, जनास कैसा काढू पाहतो, आशय लोकांचा राहतो ठाई ठाई, आपणची बोलिला संहार, आपणची बोले सर्वसार, दुस्तर मायेचा पार टाकिला पाहिजे. आपणच एकदा म्हणतो हा सगळं संहार आहे, सगळं नष्टम नष्टम, मग नाही मग दुसऱ्या वेळी म्हणतो नाही नाही सगळं सार आहे, माया आहे. हे असं परस्पर विरोधी बोलणं नसावं कोणाचं. हम्म. मग भर कुठल्या गोष्टीवर द्यावा. तर बघा आपण लक्षपूर्वक पाहू, या 6 ते 10 ओव्यांमध्ये जे विषय आलेत त्यात आपण नुसते विषय बघू आणि समर्थांची शैली बघा कशी आहे. जे जे सूक्ष्म नाम घ्यावे, त्याचे रूप बिंब ऊन द्यावे. म्हणजे समर्थांनी काय म्हटलं, प्रचिती, किंवा आधी म्हणले स्वानुभव. मग त्या स्वानुभवासाठी अनेक दाखले द्या, ते मनावर बिंबेल असं बघा. हां, तरीच वक्ता म्हणवावे विचारवंत. हा विचारवंत वक्ता कुठल्या विषयावर भर देतो. ब्रह्म कैसे मूळ माया कैसी, अष्टधा प्रकृती शिवशक्ती कैसी, षड्गुणेश्वराची स्थिती कैसी,
गुणसाम्याची. अर्धनारी नटेश्वर, प्रकृती पुरुषाचा विचार, गुणक्षोभिणी तदनंतर त्रिगुण कैसे. पूर्वपक्ष कोठून कुठवरी, वाच्यांश लक्षांशाची परी. परी म्हणजे डायमेन्शन. सूक्ष्म नाना विचार करी, धन्य तो साधू. आहा. बघा आता हे विचार जे आहेत ना, 7व्या 8व्या 9व्या ओवीमध्ये, हे बघा, हे विषय ह्या समासातच येऊन गेले आधीच्या 3 समासांमध्ये. हां. अर्धनारी नटेश्वर येऊन गेलाय. षड्गुणेश्वराचं आपण बघितलं. विष्णू पुराणातली षड्गुणेश्वराची व्याख्या बघितली. गुणसाम्य म्हणजे काय ते बघितलं. हां. त्यानंतर गुणक्षोभिणी काय ते बघितलं. हां. हे वेदांतातले विचार आहेत, पण त्याला आपण गुरुजींनी सांगितलेलं दृष्टांत बघितला. काय गुणसाम्य म्हणजे त्या रंगपेटीतल्या नुसत्या वड्या, आणि गुणक्षोभिणी म्हणजे आता त्यांचं चित्र तयार झालं, एखादं ड्रॉइंग तयार झालं. ते ड्रॉइंगला ते वड्यांमधलेच रंग आहेत, पण ते वड्या असताना ते कसं, ते त्यांचे एकमेकामध्ये इंटरॅक्शन काही नाही, ते शांत आहेत, गुणसाम्य अवस्थेमध्ये आहे. गुणक्षोभिणी म्हणजे ते रंग प्रकट झाले. मग पूर्व पक्ष कुठून कुठपर्यंत, मग वाच्यांश लक्षांश म्हणजे जे इंडिकेट केलंय, आणि जे कशा त्याचा हेतू काय ते समजण्यासाठी जो सगळं नीट व्यवस्थित समजावून सांगतो, तो धन्य तो साधू. धन्य तो साधू. म्हणजे नाना पाल्हाळी पडेना. किती चाललंय, बोलणं संपत नाही. बोलिलेची बोलावेना, मौन्य गर्भ अनुमाना आणून सोडी. म्हणजे त्या साधूचं ऐकल्यानंतर प्रत्येकाला असं वाटतं, हां, याने काय काय सांगितलं, त्याच्यात मी विचार केला पाहिजे, मग मला पण आकलन होईल, मला आनंद होईल, असं वाटलं पाहिजे. हां, त्या साधूचे विचार ऐकल्यानंतर. हां. मग त्याच्या आता उलटा, या नाण्याची उलटी बाजू आपल्याला ते समजावून देतात आता बघा. हं. घडी एक विमळ ब्रह्म, घडी एक सर्व ब्रह्म, द्रष्टा साक्षी सत्ता ब्रह्म, क्षण एक निश्चळतेची झाले चंचळ, चंचळतेची ब्रह्म केवळ, नाना प्रसंगी खळखळ, निवाडा नाही. म्हणजे ह्या सगळ्या शब्द हे टेक्निकल शब्द आहेत. त्यांना व्यवहारामध्ये समजावून सांगण्यासाठी दृष्टांत द्यावे लागतात. पण ते श्रो वक्त्याच्या मनामध्ये गोंधळ नसावा, आणि ते समजून मग वक्त्याला पण गोंधळ नसेल. पण दरच वेळे खळखळ म्हणजे एकाला एक तर उदाहरण नाही, नीट सांगता येत नाही, निवाडा करता येत नाही. त्याचं एक उदाहरण पूज्य गुरुजी फार छान सांगायचे. ते स्वतःवरच सांगायचे, पण तो त्यांचा विनय होता. ते म्हणले, मी जेव्हा ब्रह्मचारी होतो, आता ते किती बघायचे, 22व्या वर्षी ते झाले. आणि मग आता ते म्हणायचे, लोकांना वाटायचं हा काय सांगतो ज्ञान, ते विशेष आता आपल्यासारखेच लोक तेव्हा असणार. तर ते म्हणले, एकदा असं झालं की मी म्हणे घरात होतो, त्यांच्याकडे प्रवचन करत होतो तिथे. मग त्या आदल्या दिवशी म्हणे सगळं मी व्यवस्थित समजावून सांगितलं, अरे ही सगळी ब्रह्म आहे, हा सगळा मायेचा पसारा आहे, नश्वर आहे, अमुक आहे तमुक आहे, पैसा वैभव काय आहे, सगळं क्षणभंगूर आहे, पैशाला काय महत्व आहे. असं झालं. नंतर दुसऱ्या दिवशी म्हणे, ते जेव्हा घरामध्ये मी सगळं शोधत होतो, सगळं पुष्कळ, सगळं रूम उलटी सुलटी केली, घामाने थबला होतो, चिंतातूर. तर आले, ज्यांच्याकडे राहत होतो ते आले खुर्चीमध्ये, ब्रह्मचारी म्हणले, काय झालं, काय शोधताय? ते म्हणले, अहो माझे काल म्हणे भिक्षेला गेलो होतो, मला कोणी 10 रुपये दिले, ते सापडत नाही आहेत माझे. तर ते म्हणले, अहो ब्रह्मचारी, काल तर सांगत होतात ही माया काय आहे, हाताचा मळ आहे असं सांगत होतात, पैसा काय आहे, आणि आता ते 10 रुपयेचं इतकं तुम्हाला घामाने डबडबला. मग ते स्वामीजी म्हणले, मी त्यांना सांगितलं, अरे मी जे काल सांगितलं हे सगळं क्षणभंगूर आहे, ते दुसऱ्याच्या पैशाबद्दल होतं, हे माझे माझे 10 रुपये. हे 10 रुपये तर माझे आहेत. आता हा त्यांचा विनय आहे. त्यांचं असं नक्की झालं नसणार. पण हा प्रसंग समजण्यासाठी नाना प्रसंगी खळखळ, निवाडा नाही. चळते आणि निश्चळ,
अवघे चैतन्यची केवळ रूपे वेगळाले प्रांजळ कदापि बोलवेना उगीच करी गथा गोवी तो लोकांस कैसे उगवी. उगवी म्हणजे लोकांना कसं समजावून सांगेल तो. नाना निश्चये नाना गोवी पडत जाते. उगवी म्हणजे आकलन करून देणं आणि गोवी म्हणजे भ्रमामध्ये टाकणं. हे जुना शब्द आहे. मग तो काय म्हणतो माहिती आहे का? भ्रमास म्हणे परब्रह्म, परब्रह्मास म्हणे भ्रम, ज्ञातेपणाचा संभ्रम बोलून दावी. म्हणजे त्याच्या मनातले भ्रमच फक्त तो बोलत राहतो. तर पुन्हा मला राहून राहून गुरुजींची उदाहरणं आठवतात. ते म्हणले त्यांना जेव्हा ब्रह्मचारी संन्यास दीक्षा मिळाली तर त्यांच्याकडे जे जायचे नेहमी ते, त्यावेळेस काय हो, हे व्हॉट्सॲप फोटो बिटो सगळं काय नव्हतं. तर ते त्यांचे येलो क्लोज होते. आणि मग संन्यास मिळाल्यानंतर ऑरेंज क्लोथ झाले त्यांचे संन्यासी. तर त्या ज्यांच्याकडे जायचे दिल्लीला ते बसने गेले आणि त्यांच्या घरी गेले. तर त्यांचा मुलगा होता छोटा, तो धावत गेला सांगायला, आई, मम्मा मम्मा, ब्रह्मचारी आ गए हैं. म्हणला, ब्रह्मचारी आलेत. तर ज्ञातेपणाचा संभ्रम बोलून जावी असं नसावं बघा. हां, घाली शास्त्रांची दडपण. आता काय करतो, समजल्यावर अडचणीत आल्यावर म्हणतो, तुम्हाला अजून समजणार नाही, या शास्त्रांमध्ये असं सांगितलं आहे. असा तुमच्यावरच दडपण आणतो. आणि म्हणे त्याला स्वतःला काही माहिती नसतंच. प्रचिती वीण निरूपण पुसो जाता उगाच क्षीण अत्यंत मानी. उगीच मग स्वतःला लोक म्हणले, काय समजत नाही हो त्याला, मग त्याचा मात्र वाईट वाटतं मनामध्ये. ज्ञात्यास आणि पदार्थ भिडा तो काय बोलेल बापुडा सारा साराचा निवाडा झाला पाहिजे. पदार्थ भिडा म्हणजे त्याची अजून देहबुद्धी पूर्ण गेलेली नाही. तसं त्या रामकृष्ण परमहंस म्हणायचे बघा, मला हे डाळ तांदूळची दीक्षा, डाळ तांदूळाची भिक्षा मिळणारी प्रवचन मला नाही करायचं. त्यांच्या वेळेस पुजारी घरोघरी पूजा सांगायचे. मग पूजेमध्ये दक्षिणा म्हणून या पुजाऱ्यांना डाळ तांदूळ मिळायचे काही दक्षिणा, मग त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालायचा. तर ते म्हणले, मला ही विद्या नको कोणाकडे पूजा सांगून डाळ तांदूळ मिळतील अशी, मला समाधान होणारी विद्या पाहिजे. तो म्हणले त्याचे स्वतःचा देहभाव गेला नाही, त्याला अजून त्याच्या चरितार्थाची चिंता आहे. तो खरं कधी काही सांगेल का? त्याच्याकडनं निर्भीड सत्य बोललं जाईल का? कारण काय, सत्य बोलताना काय वाटेल, अरे हे नाराज होतील माझ्यावर, मग मी नाराज झाले तर मला दक्षिणा देणार नाही काही. तो काय बोलेल बापुडा. म्हणून म्हणले, सारा साराचा निवाडा झाला पाहिजे. तुम्हाला एक गमतीचं उदाहरण सांगतो बघा. आणि मला हे आनंद होतो सांगायला की चिन्मय मिशनमध्ये आपल्या तत्वज्ञानाचा निवाडा इतका सुंदर झालेला आहे. आपण जे वेदा आणि दासबोध त्याला अपवाद नाही, दासबोधामध्ये पण अगदी तसंच आहे. तर चिन्मय मिशन परिवारामध्ये कसं आहे, लोक वेगवेगळ्या उद्देशाने येतात. तर कधी काही आठवड्यापूर्वी चिन्मय मिशनमध्ये मुलांना गोष्ट सांगताना, मुलं आणि पालक, त्यांना गोष्ट सांगताना मी काहीतरी सांता क्लॉजचं उदाहरण दिलं. मला असं वाटतं गेल्या वेळी दिलं होतं, आता लक्षात नाही माझ्या. त्यांचा मुलगा काय म्हणला, मुलगा म्हणतो, तुम्हाला तर बालविहारला यायचं नाही का? तर त्यांच्या वर्गामध्ये हनुमानजींचं चालू आहे. ते म्हणले, सांता क्लॉज पण खोटा आहे, तर म्हणले हनुमानजी पण खोटा आहे, म्हणून त्याला यायचं नाही. दोन्ही खोटे. मग त्यांना म्हटलं, ठीक आहे म्हटलं, तर त्याला प्रेझेंट देऊ नका त्या मुलाला, त्या सांता क्लॉज खोटा आहे ते. तर म्हणले, नाही नाही म्हणले. मग ते म्हटलं, तुम्ही सांगा ना मुलाला तुमच्या, की माझा आहे विश्वास सांता क्लॉजवर, तुझा नाही तर तुला नाही मिळणार प्रेझेंट, एवढं काय त्याच्यामध्ये. तर ते ते काही जण नंतर 3-4 जण मला नंतर भेटायला आले आणि म्हणले, अहो हे आपला हिंदू सनातन धर्माचा साठी इथं तुम्ही शंकराच्या मूर्तीसमोर बसून प्रवचन करता, हे सांता क्लॉज काय सांगता म्हटलं म्हणे तुम्ही, त्याच्याविषयी बोलता नाही का मा सांता क्लॉजमध्ये.
म्हटलं हे मी नवीनच म्हटलं ऐकतोय. म्हटलं मी काय काय वेळ येतं म्हटलं मी जीसस ख्राइस्टचे पण उदाहरण देतो. आपल्याला सगळे आपला विरोध नाही आहे कोणाशी. हां. हं. तर म्हटलं असं कसं. म्हटलं पूज्य गुरुदेव तर सांगायचे, यू लर्न दिस वेदांता यू विल बी अ बेटर ख्रिश्चन, यू विल बी बेटर मुस्लिम. वेदांत इतका निखळ आहे, रोकडा व्यवहार आहे वेदांताचा. म्हटलं हे फेनॅटिक स्कूल नाही आहे हिंदू धर्माचा. विचार करायला आम्ही मुलांना विचार करायला उद्युक्त करतो, विचार करा. तुम्हाला एक गमतीचं उदाहरण सांगतो. हे खरं घडलेलं आहे. ते एकदा काय झालं, त्या ब्रह्मचारीने स्वतः सांगितलं मला की त्यांच्या गावी तर 10वी 11वीतली मुलं काय काय असते, काय काय वेळ का तर नावं ठेवायचं नाही, ते रिबेलियस होतात काही. त्यांच्यावर ते उठला, बालविहारला जायची वेळ झाली. वडिलांना सांगतो, मी आता येणार नाही म्हणले बालविहारला. का? आय हॅव डिसाइडेड टू बी ख्रिश्चन. म्हणले ख्रिश्चन. तर ते वडील म्हणले, ते सांगत होते, मला म्हणे पूज्य गुरुदेवांचं वाक्य आठवलं. ते म्हणले, यू लर्न दिस वेदांता यू विल बी अ बेटर ख्रिश्चन. मी त्या मुलाला सांगितलं हरकत नाही, तू ख्रिश्चन होशील का नाही ते आपण नंतर बघू, आत्ता बालविहारला चलच, कारण तू यू विल बी अ बेटर ख्रिश्चन. बालविहारला आलंच पाहिजे चर्चा करायला. हां. तर बघा, असं आहे. मला किती जण माहिती आहेत, ते 2-3 जण मुस्लिम होते. ते गुरुदेवांना विचारलं, आम्हाला आमचं नाव बदलायचं आहे. गुरुदेव म्हणले का? नाही म्हणे, चांगलं नाव आहे तुमचं. त्यांनी त्यांचा अर्थ समजावून सांगितला आणि म्हणले मी तुझ्या जागी असतो तर मी नसतं माझं नाव बदललं म्हणले. मी नसता धर्म बदलला. काय वाईट आहे तुझ्या धर्मामध्ये? हं. तर इतकं हा त्यांचा बघा, किती त्यांचा सुदृढ त्यांचं काही साराचा निवाडा झाला पाहिजे. हं. तर मग त्या पालक जे आले होते भेटायला त्यांना पटलं. म्हणे छान तुम्ही समजावून सांगितलं. म्हटलं मग हे सगळं म्हटलं सगळ्या असेंब्लीला मी सांगू का समजावून? म्हणून म्हणले ना माझं नाव नका सांगू. म्हटलं तुमचं नाव नाही सांगणार, आय वॉन्ट मेक इट एम्बॅरेसिंग टू यू, पण म्हटलं थँक्यू फॉर चर्चा केलीत, म्हणजे बाकीच्यांच्याही कोणाच्या मनात शंका असतील तर जातील. हम्म. एनिवे असो. ते एक उदाहरण ते समर्थाने दिलं ते फारच सुंदर आहे. म्हणजे वैद्य म्हणजे डॉक्टर, आणि मात्रा म्हणजे तो जे औषध देतो ते, तो वैद्य त्याची खूप स्तुती करतो स्वतः, माझं औषध इतकं चांगलं आहे. वैद्य मात्रेची स्तुती करी, पण म्हणले मात्रा गुण काहीच न करी. प्रचिती वीण तैसी परी, ज्ञानाची झाली परी. म्हणजे इथं स्थिती, ही ज्ञानाची डायमेन्शन अशी झाली की जे ज्ञानाने सुख व्हायला पाहिजे ते बर्डन झालं, प्रचिती नाही. हं. तेथे नाही सारासार, तेथे अवघा अंधकार, नाना परीक्षेचा विचार राहिला तेथे. म्हणजे विचार परीक्षा नाही केली, सेल्फ अनालिसिस नाही केलं. पाप पुण्य स्वर्ग नरक, विवेक आणि अविवेक, सर्व ब्रह्मी काये एक, सापडले नाही. पावन आणि ते पतन, दोन्ही मानिले तत्समान, निश्चये आणि अनुमान, ब्रह्मरूप. म्हणजे असे काही वक्ते असतात, काही विचारलं की म्हणतात अरे ठीक आहे, पाप पुण्य सगळं ब्रह्म आहे, सगळं ब्रह्म आहे, चला चला. असंच वागतात. आणि ते कसं वागतात त्याचं निरूपण पुढे समर्थांनीच केलंय. ब्रह्म झाले आघवे, तेथे काये निवडावे, आवघी साखरची टाकावे, काये कोठे. ते म्हणले सगळं तुम्हीच सांगता ना सगळं ब्रह्म आहे. हा म्हणे सगळी साखरच आहे, जसं तुम्हाला जसं हवं तसं करा. असा खरा अर्थ नाही आहे बरं का. ते कसं आहे माहिती आहे का, आता हे चिन्मय क्लास 11वी 12वीची मुलं असतात, दोन पालक आमच्या अन्नक्षेत्र आहे त्यात बोलत होते. एक पालक दुसऱ्या पालकाला सांगत होते, काय करावं, माझा मुलगा हं, काही त्याला सांगितलं तर मुळीच ऐकत नाही माझं, मला टेन्शन आलंय. तर दुसरे वडील म्हणले, हो म्हणे माझा मुलगा असं नाही म्हणे, माझा मुलगा मी जसं सांगेल तसं सगळं ऐकतो. म्हणलं हो, तुमचं सांगेल तसं सगळं ऐकतो, तुम्ही त्याला काय सांगता? मी त्याला सांगतो तुझ्या मनास येईल तसं वाग.
असं मी त्याला सांगतो आणि मग तसं वागतो. आता आता हे खरं उपदेश नाही आहे बरं का. पण हा जो वक्ता आहे त्याला काही माहितीच, काही विचारलं तरी सगळं ब्रह्म आहे, सगळं ब्रह्म आहे, साखर आहे सगळी, काय टाकू. तैसे सार आणि असार, अवघा झाला एक अंकार, तेथे बळावला अविचार, विचार कैसा. समर्थ आपल्याला आत्मपरीक्षण करायला सांगतायत. वंद्य निंद्य एक झाले, तेथे काय हाता आले, उन्मत्त द्रव्ये जे भुलले, ते भलतेच बोले. असं आपलं नसावं बघा. एका युव शिबिरामध्ये एका युवतीने गुरुजींनाच हा प्रश्न विचारला. ते म्हणले, असं म्हणे, आम्ही ऐकलंय, आता काही पुराणांमध्ये काही असं आहे, आपले संस्कार झालेले असतात, ते म्हणतात शंकराची उपासना करणारे साधू भांग पितात, किंवा काय सोमरसपान, काही काही नावं देऊन उन्मत्त द्रव्य. मग म्हणे ते मेडिटेशनमध्ये, साक्षात्कारामध्ये तो अनुभव तसा येतो. त्यांनी त्या युवतीने गुरुजींना काय विचारलं, म्हणजे तुम्ही हे सगळं वेदांतामध्ये वर्णन सांगता, साक्षात्कार साक्षात्कार, तर म्हणे ते उन्मत्त द्रव्य घेऊन मी एकदा ते बघायला पाहिजे म्हणे, मला ते कळण्यासाठी, ते काय आहे ते करू का. गुरुजी म्हणले, दोन तीन गोष्टी आहेत. म्हणे हा साक्षात्कारचा उन्माद आल्यानंतर त्या साधकाचा स्वभाव बदलतो, तो अत्यंत प्रेमळ होतो. हं, तो अत्यंत प्रेमळ होतो, त्याचे दुर्गुण जातात. हे म्हणले, ते उन्मत्त द्रव्य तू घेतलंस, त्याचा अंमल खाली गेला तर तुझ्या अंगी सद्गुण येतील का? नंबर एक. आणि नंबर दोन, तू म्हणशील हे इतकं सोपं आहे उन्मत्त व्हायला, मी साधन कशाला करू, असं जर तुझं मन म्हणलं तर तू काय करशील? तू व्यसन तुला लागणार नाही कशावर. आहा, इतकं सुंदर समजावून सांगितलं. फार ते अगदी बनावर बिंबलंय माझ्या ते. हम्म. तैसा अज्ञान भ्रमे भुलला, सर्व ब्रह्म म्हणून बैसला, महापापी आणि भला, एकची मानी, सर्वसंग परित्याग, अभासवा विषये भोग, दोघे एकची मानिता मग काय उरले. सगळं ब्रह्म आहे म्हणले, हा म्हणे, जीभ गोड पदार्थ खाते, ते खाऊ दे, एकमेकांमध्ये व्यवहार चाललाय, मी ब्रह्म आहे, मी फक्त लांब भरवून बघतोय, चालेल का असं? नाही चालणार. हां, तर आता हे सावधानता काय बाळगायची, हे आता या ओव्यामध्ये आता काही विशेष समजावून सांगायचं काही कारणच नाही. माझीच एक गंमत तुम्हाला सांगतो. मला काही महिन्यांपूर्वी एकदा मी इथे तुकारामांचा अभंग मला तो कुठे मिळत नव्हता, म्हणून मी यूट्यूबवर सर्च केलं. जनरली करत नाही मी, पण केलं. अहो, त्या तुकारामाच्या अभंगाखाली इतक्या निरूपणकारांनी काही काही, काहीच्या काहीच, मी ते बंद केलं बघा. त्याचे गमतीची आठवण तुम्हाला सांगतो. अनेक वर्षापूर्वी जेव्हा भारतामध्ये पुष्कळ चॅनेल झाले होते, तेव्हा एका चॅनेलवरती तुकारामाच्या वरती एक ते सिरियल सुरू झाली होती. आणि त्यामध्ये त्या एकानं विचारलं, म्हटलं चांगलं आहे का रे? छे रे म्हणले, ते सगळे म्हणले ते तुकारामाच्या दोन पत्नी त्यांची भांडाभांडी जास्ती दाखवतात, ते तुकारामाचं काही दाखवतच नाही. आता हे असं सांगतो. याचं काय, त्यांना म्हणे लोकांनी ते बघायला पाहिजे सिरियल, ते दुसरंच काहीतरी दाखवतात, ते असू दे, ते नको आपल्याला. तर हे अध्यात्माचा व्यवहार, सावधानता बाळगायची कशी, कशाबद्दल सावधानता बाळगायची, तर समर्थ म्हणतात आपल्याला, आता लक्ष देऊन ऐका. तर सार आहे, सार आहे. हे सगळं ब्रह्म म्हणत असताना हे एका भूमिकेतनं झालं. आणि मी व्यवहार करत असताना तो सोडायचा नाही. त्याचं एक उदाहरण एक संत खूप छान सांगत असत, की त्यांच्या मुलीचा लग्न झालं, दिवाळ सण होता, आता जावई घरी आले वर्ष सणाला.
मग ते घोड्यावर बसून आले, त्यांच्याबरोबर ती वऱ्हाडी मंडळी आली. तर त्या संतांनी, गृहस्थ संत होते, मुलीचं जावई बापू आले, त्यांचा सत्कार कसा केला त्या सगळ्या वऱ्हाडी मंडळींचा. त्यामुळे जावई बापूंचा सत्कार करायला त्यांना चांदीचं ताट दिलं, रांगोळी काढली. बाकीची जी वऱ्हाडी मंडळी होती, काका मामा सगळे आले होते, त्यांनाही बसवलं, त्यांच्या ताटासमोर पण रांगोळी काढली, त्यांना उदबत्त्या लावल्या, गुलाबाच्या फुलांची आरास केली. म्हणजे इतर जी होते नोकर चाकर आलेले, गाडीवान होते, आता जुनं उदाहरण आहे, गाडीवान वगैरे होते, त्यांना म्हणे बाजूला तिथं त्यांची पंगत मानली. म्हणजे घोडे वगैरे बैल होते, त्यांना चांगला चारा खायला दिला. हां, मग घोड्याला चंदी दिली. असं सगळं त्यांचा ज्याचा त्याचा यथायोग्य सत्कार केला. हं. ते स्वतः ब्रह्म सगळं आहे, म्हणून म्हणे त्यांनी जावई बापूंना जे दिलं जेवायला तेच घोड्याला घातलं असतं तर, किंवा घोड्याची चंदी जावई बापूंना दिली असती तर, घास खायला दिला असतं तर, असं असं नाही चालत. कोणालाही कसंही करा असं नाही. म्हणून त्यांनी, समर्थांचा व्यवहारावरचा कटाक्ष इतका जबरदस्त आहे. ते पुढची उभी बघा, ती इतकी मला सांगताना सुद्धा मी टाळू का काय विचार करत होतो, पण म्हटलं समर्थांनीच म्हटले, मी कशाला टाळू. ते बघा, समर्थांचा त्यांच्या ज्ञानाचा झोत इतका जोरात आहे. ती ओवी बघी, हे म्हणले, हे भेद, व्यवहारातले भेद ईश्वरानेच निर्माण केलेले आहेत. याचा अर्थ सगळं ब्रह्म एक आहे असं नाही आहे, व्यवहार सोडायचा नाहीच नाही. ते बघा समर्थ काय म्हणतात, भेद ईश्वर करून गेला, त्याच्या बाचे न वचे मोडिला. मुखामध्ये घास घातला, तो अपानी घालावा. म्हणजे ईश्वराने हे जग निर्माण केलं आहे, त्या सृष्टीचे नियम पाळलेच पाहिजेत. ते म्हणले तर त्या सृष्टीचे नियम ईश्वराच्या बापाला पण मानावे लागतील. त्याच्या बाचे न वचे मोडीला. तर उदाहरण काय दिलं, म्हणजे तोंड आणि गुदद्वारी दोन तोंडच आहेत ना. मग म्हणे जो घास तोंडात घालायला पाहिजे, मग ते खालचं गुदद्वार पण, ते पण एक तोंड आहे, तिथे घातलं तर, अरे बापरे. म्हणजे इतक्या, आता या या उपदेशावरती काही दुसरा विवाद असू शकतो का? नाही. तुम्ही मुकाट्याने व्यवहार सोडू नका, नीट वागा, फक्त आपल्या आतमध्ये परिवर्तन करा. भेद ईश्वर करून गेला. ही ओवी मी 4-5 ग्रंथांमध्ये उघडून पाहिली, की हे बरोबर. कारण त्याच्या वाचेनं वचे मोडीला असा सुद्धा अर्थ होऊ शकतो. पण ते मी जे ग्रंथ पाहिले, डिफरंट डिफरंट एडिशन्स, त्या सगळ्यामध्ये बाचेनच आहे. कल्पनाताई, तुम्ही बघा तुमच्याकडे जे दिले त्याच्यामध्ये पण बघितलं, बाचे नवचे मोडीला, मुखामध्ये घास घातला, तो अपानी घालावा. नाही, याचं उत्तर नाही असं आहे. ज्या इंद्रियास जो भोग, तो तो करी यथा सांग, ईश्वराचे केले जग, मोडिता उरेना. म्हणजे ते मोडून चालणार नाही. अवघी भ्रांतीची भुटाटकी, प्रचिती विण गोष्टी लटकी, वेड लागले जे बटकी ते, भलतेची बोली. लटकी म्हणजे निरुपयोगी. प्रचिती विणं जे बोलणं, ते त्याचा उपयोग नाही. तर बटके म्हणजे दासी. त्या दासीनं काही उन्मत्त गोष्टीला जर वेड लागलं तर ती त्या बोलण्यामध्ये काही लक्ष नसतं, तसं आपलं होईल. म्हणून म्हणले काय, शेवटची ओवी सांगतात, 2 ओव्या, प्रत्यय ज्ञाता सावधान. पण जो प्रत्ययाने जो बोलणारा ज्ञाता आहे, जो संतांचे दाखले देतो, तो दासबोधा. आता आपण दासबोध वाचायला बसलोय म्हणून दासबोधा व्यतिरिक्त इतर काही ज्ञान स्वतःच काही ज्ञान सांगत नाहीत. त्याचे ऐकावे निरूपण, आत्मसाक्षात्काराची खूण तत्काळ बाणी, वेडे वाकडे जाणावे, आंधळे पाऊली ओळखावे, बाष्कळ बोलणे सांडावे, वमक जैसे. बाष्कळ बोलणं अगदी ओकारीसारखं, निष्ठेसारखं टाकून द्या. हं. इथे हा गुरु शिष्य संवादे अनुमान निरसन नाम समास चौथा संपतो.
तर हे आमच्यासारख्या वक्त्यांवर टीका आहे, जे उगीच बडबड करतात, त्यांच्या चुका होतात, त्या चुका सावध होण्यासाठी हा आहे. हं. तर तुम्ही अत्यंत दयाळूपणे माझ्या चुका सहन करता, ते माझं भाग्य आहे. पण मला सावधान राहण्यासाठी समर्थ सांगतायत की प्रचिती विण बोलू नको. आता ह्याच्या पुढचा जो समास आहे, अगदी 15 सेकंदात सांगतो. आता ह्याच्या पुढचा जो समास आहे, त्याने आपल्याला ही सगळी आतापर्यंत, आता बघा 17वा दशक आला ना, समर्थ आपल्याला चालता बोलता परमार्थासाठी एक उत्तम साधन सांगणार आहे. तर नाम जपाचं महत्व आता या पुढच्या समासात येणार आहे. हं, ते आपण पुढच्या सोमवारी बघू. तर आता मी प्रार्थना म्हणतो, मग आपण इथे थांबूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.